नमस्कार, मी प्रशांत कदम. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीची जागा वाटपाची बोलणी सुरू आहेत. अजून निवडणूक जाहीर होणं बाकी आहे. पण त्याच्या आधी जरी सगळीकडे पूर्णपणे निश्चिती आलेली नसली तरी कोल्हापूरमधून श्रीमंत शाहू छत्रपती लढणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. आणि महाविकास आघाडीकडनं ही उमेदवारी जी आहे ती वेगवेगळ्या अंगांनी खूप महत्वाची ठरणार आहे. कारण ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय, शिवाय संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला एक मराठा समाजातला असंतोष दिसतो आहे, त्यावेळी श्रीमंत शाहू छत्रपतींची उमेदवारी हा एक प्रकारे एक मोठा गेम जो आहे तो महाविकास आघाडीकडनं ठरू शकतो. आणि याच उमेदवारीचे नेमके काय अर्थ आहेत, त्याचे परिणाम वेगवेगळ्या अर्थानं कसे होणार आहेत हे आपण समजून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि जे स्वतः मूळचे कोल्हापूरचे पण आहेत असे विजय चोरमारे सर आहेत, आणि त्यांच्याकडनं आपण या उमेदवारीचे अर्थ जे आहेत ते समजून घेणार आहोत. सर, खरं तर शाहूंची उमेदवारी हा एक वेगवेगळ्या अर्थानं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. अजून ही उमेदवारी अधिकृतपणे जरी जाहीर झालेली नसली तरी एकतर ते ठिकाण जे आहे उमेदवारीचं ते कोल्हापूर आहे. शिवाय ते शाहूंच्या घराण्यातनं येतात. ज्यावेळी मराठा समाजाचा असंतोष हा एक राज्यभरातला एक चर्चेचा मुद्दा आहे, त्यावेळी त्यांची उमेदवारी जाहीर होते. आणि या उमेदवारीमध्ये काही इंटरेस्टिंग गोष्टी दिसत आहेत की जे शाहू एकतर सद्भावना रॅलीमध्ये कोल्हापुरातल्या ते स्वतः उपस्थित होते, त्याच्यानंतर ते राष्ट्रवादीच्या ऑगस्ट 2023 मधल्या सभेला अध्यक्षस्थानी होते. त्याच्यानंतर या उमेदवारीसाठी त्यांच्या प्रयत्न करतायत शरद पवार, पण ते उभे राहत आहेत मात्र काँग्रेसकडून. तर ही नेमकी काय अरेंजमेंट आहे? आणि तिथं जागा जी आहे ती तर ठाकरे गटाची आहे, म्हणजे क्लेम ठाकरे गटाचा असताना त्यांची उमेदवारी मात्र काँग्रेसकडनं जाहीर होतीये. तर हे जे सगळं चालू आहे त्याच्या पाठीमागे नेमकं काय घडतंय आणि ही अरेंजमेंट कशासाठी आहे? श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातली उमेदवारी जवळ-जवळ निश्चित झालेली आहे. म्हणजे आधी तुम्ही म्हटलं तसं अधिकृत घोषणा झालेली नाही, पण उमेदवारी निश्चित झाल्या. शाहू महाराजांचं वैशिष्ट्य असं, की ते गेली काही वर्षे सातत्यानं जी एक वैचारिक पुरोगामी भूमिका आहे, ती भूमिका घेऊन वाटचाल करतात. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे शाहू महाराजांच्या संदर्भात. म्हणजे ही धर्माच्या नावावर मतभेद निर्माण करायचे, जातीच्या नावावर विद्वेष निर्माण करायचा, या सगळ्या घटकांच्या विरोधात राजकीय आणि बिगर राजकीय अशा सगळ्या मंचाच्या वरून शाहू महाराज सातत्यानं थेटपणे बोलत आलेले आहेत. त्यामुळे त्यांची एक वैचारिक भूमिका ठरलेली आहे, वैचारिक भूमिका ठाम आहे. म्हणजे मध्यंतरीच्या काळात आपल्याला माहिती आहे की युवराज संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलेलं होतं. मधल्या काळात मराठा क्रांती मोर्चाचा असंतोष आणि त्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर एक पश्चिम महाराष्ट्रातला छत्रपती घराण्यातला उमेदवार म्हणून त्यांना पाठवण्यात आलं. आणि ते त्या काळात काहीशी भारतीय जनता पक्षाच्या गोठात गेलेले होते. तर त्या काळात शाहू महाराजांनी त्या तीव्रपणे त्या संदर्भात नाराजी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वेळोवेळी व्यक्त केलेली होती. इतकं म्हणजे कुटुंबातल्या व्यक्तीनं मुलानं सुद्धा वैचारिक भूमिका बदलल्या, म्हणजे वैचारिक भूमिकेबाबत तो फार ठाम नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ती नाराजी व्यक्त केलेली होती. हे आपल्याला त्यांच्या पहिली गोष्ट वैचारिक भूमिकेबाबत लक्षात घ्यायला लागतं. शाहू महाराजांचं वय आता 76 वर्ष आहे. म्हणजे 75 गेल्याच वर्षी त्यांचा अमृत महोत्सव साजरा झाला आणि आता ते 76 वर्षाचे आहेत. पण ते प्रकृतीनं अत्यंत असे ठणठणीत आहेत. सगळ्या कोल्हापुरातल्या सार्वजनिक समारंभात, कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनात ते सातत्यानं सहभागी होत असतात. अगदी छोट्या-मोठ्या वाङ्मयीन सांस्कृतिक समारंभाच्या पासून राजकीय समारंभाच्या पर्यंत. आता तुम्ही जो उल्लेख केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या सभेच्या ते अध्यक्षस्थानी होते. तर ते असे कुठल्या पक्षाशी आतापर्यंत बांधील होते किंवा बांधील आहेत असं म्हणता येत नाही. म्हणजे म्हणजे अगदी त्यांचा राजकीय प्रवास सुरुवातीपासून सांगायचा तर 1990च्या निवडणुकीत ते पहिल्यांदा राजकीय मैदानात थेट उतरले होते. म्हणजे त्यावेळी दिग्विजय खानविलकर काँग्रेसचे हे उमेदवार होते त्यावेळच्या करवीर मतदारसंघातून. आणि त्यांच्या विरोधात एस.आर. पाटील हे एक अपक्ष उमेदवार उभे राहिलेले होते. तर त्या काळात दिग्विजय खानविलकर यांना विरोध असेल किंवा त्यांना आणखी काही त्यांच्या समविचारी मित्रांनी काही त्यांना ठरवलं असेल की नाही आपण यावेळी एस.आर. पाटलांना मदत करायची. पण त्यावेळी ते त्या काळात ते प्रचारात उतरलेले होते. नंतर एका टप्प्यावर ते शिवसेनेच्या मंचावरही गेलेले आपल्याला बघायला मिळते बाळासाहेब ठाकरे असताना. पण तो
ते तिथली त्यांची अगदी कारकीर्द फारच अल्प आहे. म्हणजे ते तिथं मंचावर ते गेले, पण नंतर ते शिवसेनेचं तिथं तुम्ही जे सांगताय ते साधारणपणे 1998 आहे का? कारण या निवडणुकीबद्दल जेव्हा चर्चा चालू होती उमेदवारीबद्दल, हा तेव्हा त्यांनी हा काही महिन्यांपूर्वी एक विधान केलेलं होतं, की मी लोकसभेला इच्छुक होतो, पण ते आता नाही 1998 ला. तर तो हाच संदर्भ आहे का? नाही, 1998. शिवसेनेत आहे. मला वाटतं हे शिवसेनेचं त्या संदर्भातलं त्यांचं 95च्या आसपास वगैरेच असेल. बरं. तर त्यामुळं त्यावेळी ते शिवसेनेच्या मंचावर गेलेले होते आणि पण नंतर तिथं ते फार काळ राहिले नाहीत. त्यामुळं ते तिथून वेळीच सुरक्षितपणे कोणताही गाजावाजा न करता किंवा शिवसेना मी सोडतोय वगैरे असं कोणतंही अधिकृत काही कुठली गोष्ट काही घोषित जाहीर न करता ते अलिप्त राहिलेले होते. तेव्हापासून ते पण पुरोगामी कंपूतल्या सगळ्या लोकांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. विशेषतः शरद पवार यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते जे त्यांनी शरद पवारजी निवडणूक कधीच शाहूंच्या लढवलेली नाही आतापर्यंत. पहिल्यांदाच. शाहू महाराजांनी निवडणूक कधीही निवडणूक लढवलेली नाही. पण त्यांच्या कुटुंबातली जर आपल्या पार्श्वभूमी सांगायची तर त्यांचे पुत्र म्हणजे आता तुम्ही विचारलं, शाहू महाराज हे शरद पवारांच्या सभेत होते. पूर्वी शिवसेनेचे जवळ एक होते. जागा शिवसेनेची आहे, पण राहतायत राष्ट्रवादी काँग्रेसकडून. हे कसं काय? हं, तर हं. मला तुम्हाला त्याच्या आधीचा एक किस्सा सांगतो. म्हणजे ही घटना साधारण 2004च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळची घटना असेल. त्यावेळी दिग्विजय खानविलकर त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री होते. राज्यातल्या प्रमुख नेत्यांच्या मध्ये त्यांची गणना होत होती. आणि शाहू महाराजांचे धाकटे पुत्र महाराज पुत्र युवराज मालोजी राजे हे दिग्विजय खानविलकर यांचे जावई. म्हणजे दिग्विजय खानविलकर यांच्या मुलीशी शाहू महाराजांच्या धाकट्या मुलाचं लग्न झाले. बरं. तर त्या काळात मग त्या काळात मालोजी राजे हे विधानसभेत दिग्विजय खानविलकर हे याचे पक्के राजकारणी असल्यामुळे त्यांनी आपल्या जावयाला सुद्धा म्हणजे मालोजी राजेंना राजकारणात आणण्यासाठी सगळे प्रयत्न केलं, मार्गदर्शन केलं. आणि कोल्हापूर शहर दिग्विजय खानविलकर यांचा मतदारसंघ करवीर बाजूचा. म्हणजे त्या करवीर मतदारसंघात सुद्धा कोल्हापूर शहराचा निम्मा भाग येतो. असा तो मतदारसंघ होता त्या काळात. बरं. आणि हा कोल्हापूर शहर मतदारसंघ होता. तर त्यात त्यांनी मालोजी राजेंना तयारी करायला सुरुवात सांगितलं. कारण तो साधारण तो मतदारसंघ त्याच्या आधी सातत्याने शिवसेना जिंकत होती 90 पासून. त्यामुळं त्यांनी तिथं तयारी करायला लावली आणि 2004 ची निवडणूक ज्यावेळी ही युती आघाडी झाली. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी 99 ला होतीच. म्हणजे 99 ला स्वतंत्र लढले पण एकत्र सत्तेत आले. आणि 2004 ची निवडणूक त्यांनी आघाडी म्हणून लढायचं ठरवलं. तर त्यावेळी असं कोल्हापूरची जागा ही पारंपरिकरित्या काँग्रेसची जागा, कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघाची. आणि मालोजी राजे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयारी करत होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतपणे होते. मग वाटाघाटीच्या वेळी शरद पवारांनी ती जागा काँग्रेसकडेच ठेवली, पण त्यांना सांगितलं उमेदवार मालोजी राजे असतील. म्हणजे हे पहिल्यांदा घडत नाही. 2004 ला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या मालोजी राजेंना म्हणजे जागा काँग्रेसची आहे ती काँग्रेसला दिली आणि मालोजी राजेंना काँग्रेसकडून उभं केलं. आणि ते त्यावेळी अत्यंत मोठ्या फरकानं निवडून सुद्धा आलेले होते मालोजी राजे. त्यानंतरची दुसरी घटना जी आहे ते 2009 ला ज्यावेळी युवराज संभाजी राजेंना राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी दिली. त्यात हो. त्यांचा पराभव झालेला होता. बरोबर. सदाशिवराव मंडलिकांच्या विरोधात. सदाशिवराव मंडलिक हे सुरुवातीपासूनचे शरद पवारांचे अत्यंत निष्ठावान आक्रमक कार्यकर्ते. पण त्याच्या आधीच्या काळात थोडीशी पवारांच्यात आणि त्यांच्यात मतभेद सुरू झालेले होते. ते मतभेद काय स्थानिक राजकारण हसन मुश्रीफांच्या संदर्भात असेल. बरोबर. कारण हसन मुश्रीफ आणि सदाशिवराव मंडलिक यांच्यात म्हणजे हसन मुश्रीफ आणि सदाशिवराव मंडलिक ही गुरु शिष्याची जोडी. म्हणजे मुश्रीफांचं सगळं राजकारण त्यांना उभं करणं, त्यांना सगळा जनधार हे सगळं मंडलिकांच्या नेतृत्वाखाली झालं. पण एका टप्प्यावर मतभेद सुरू झाले आणि त्यात मंडलिकांचा असा समज होता की शरद पवार हे माझ्यावर अन्याय करतायत. इथं आमच्या दोघांच्या संघर्षात मी बरोबर असताना तर मुश्रीफांना झुकतं माप देत आहेत. असं लक्षात आल्यानंतर ते थोडे तिथून बाजूला जायला लागले. आणि हे बाजूला जात असतानाच मग आता मंडलिकांचं वय झालेलं आहे तर मंडलिकांना उमेदवारी बदलायची. मग मंडलिकांची उमेदवारी बदलायची तर उमेदवारी कुणाला द्यायची तर त्यावेळी धनंजय महाडिक यांना उमेदवारी द्यायचं निश्चित झालं होतं. पण धनंजय महाडिक तेव्हा ते यांना राष्ट्रवादीमध्ये उमेदवारी होते. हां. राष्ट्रवादीमध्ये घेऊन महाडिक त्यावेळी बरं. राष्ट्रवादी नव्हते पण त्यांना बरं. घेऊन त्यांना उमेदवारी द्यायची ओके. अशी चर्चा चाललेली होती. बरं. पण आधीचं जे राजकारण होतं त्यात मंडलिक आणि महाडिक हा पुन्हा कोल्हापूरच्या राजकारणाचा एक मोठा संघर्षाचा भाग होता. बरं. तर त्यामुळं मंडलिकांनी जाहीरपणे सांगायला सुरुवात केली
की ठीक आहे, मी यावेळी थांबतो, पण इथं कुठल्या धनदांडग्या शक्तीला जर उमेदवारी दिली तर मी उभा राहणार. बरं. असं बरं. त्यांनी हे केलं. म्हणजे त्यांना त्यांचा रोख थेट धनंजय महाडिक यांच्याकडे होता, की धनंजय महाडिकला जर तुम्ही उमेदवारी दिली तरी मी बंडखोरी करणार. हं. शरद पवारांच्या पुढे पेच पडला. मग त्यांनी त्यातून पर्याय मग काय करायचं? मग त्यांनी संभाजीराजेंचं नाव पुढे आलं आणि संभाजीराजेंना त्यांनी उमेदवारी दिली. मग संभाजीराजेंना उमेदवारी दिली तरी मंडलिक हे काय ते आधीपासूनच म्हणजे मनभेद झालेला होता. हं. म्हणजे नुसते मतभेद नव्हते. मनभेदाच्या पातळीवर गेले होते. त्यामुळे संभाजीराजे म्हणजे मंडलिकांच्या आग्रहाखातर धनंजय महाडिक यांच्यावेळी संभाजीराजेंना उमेदवारी दिलेली होती. पण तरीही मंडलिकांनी बंडखोरी केली. मग त्यावेळी महाडिकांनी सुद्धा मंडलिकांच्या बाजूने काम केलं आणि मग मंडलिकांच्या बाजूने सगळे डावे समाजाचे चळवळीतले लोक एकत्र झाले. काँग्रेस सुद्धा छुप्या विलासराव देशमुखांना होते मुख्यमंत्री. त्यांनी बरोबर. छुप्या त्यामुळे पद्धतीने मदत केली आणि त्या काळात त्यावेळी मंडलिक निवडून आले हो. आणि संभाजीराजेंचा पराभव झाला. त्याचवेळी इकडे त्यावेळी इचलकरंजी मतदारसंघात निवेदिता माने राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या पराभूत झाल्या आणि राजू शेट्टी निवडून आले. हं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं तिथलं पश्चिम महाराष्ट्रातलं वर्चस्व कमी करायला त्या काळात काँग्रेसनं फार मोठी म्हणजे विलासराव देशमुखांनी फार तिथल्या सगळ्यांना बरोबर. म्हणजे हे ताकद दिलेली होती. पण हा सर आपल्याला तुम्ही एक 2 उदाहरणं सांगितली ही, की याच्या आधी सुद्धा हा राजघराण्यातली उमेदवारी जी आहे ती पवारांनी निश्चित केलेली होती. मालोजीराजेंच्या बाबतीत त्यांना काँग्रेसमधली उमेदवारी दिली. संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी स्वतःच्याच पक्षाकडनं दिली होती. पण यावेळी प्रॉब्लेम नेमका काय आहे? जर श्रीमंत शाहू छत्रपती उभे राहणार असतील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, तर तिथे जागा क्लेम ठाकरे गटाचा असताना शिवसेना निवडण्याच्या ऐवजी आणि जे शरद पवार त्यांना स्वतः उमेदवारीसाठी आग्रही आहेत, त्यांच्या राष्ट्रवादीच्या ऐवजी काँग्रेसच निवडण्या पाठीमागे काय कारण आहे आणि इतर 2 पक्ष का नकोत, त्याचं कारण काय? आता मूळ ही सगळी पार्श्वी मुद्दाम सांगितली. साधारण त्या मतदारसंघाचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आणि एकूण कोल्हापूरच्या राजघराण्याच्या राजकीय प्रवासाचा अंदाज यावा. बरं. याच्यासाठी मुद्दाम मी ती थोडं विस्तारित झाली तरी ती पार्श्वी मी सांगितली. हं. आता मुद्दा कसा आहे, कोल्हापूरचा एकूण सगळा गेल्या काही दिवसातला आढावा घेतल्यानंतर तिथं उमेदवारीचा शोध सुरू होता. अर्थात संजय पवार हे जे शिवसेनेनं राज्यसभेला ज्यांना उमेदवारी दिलेली होती, राज्यसभेच्या निवडणुकीत जे पराभूत झाले, ते सुद्धा शिवसेनेकडून उद्धव ठाकरे गटाकडून चांगले उमेदवार होते कोल्हापूरसाठी. पण पुन्हा जर सगळ्या पलीकडे निवडणूक जिंकण्याकडे जायचं असेल तर एक त्यातल्या त्यात अधिक पाठिंबा असलेला उमेदवार कोण असू शकतो, या दृष्टीने शाहू महाराजांचं नाव चर्चेत आलं. मग शाहू महाराजांना शरद पवारांची यापूर्वी भेट झालेली होती, परवा सुद्धा भेट झाली. मग त्या भेटीत कदाचित उमेदवारीचं निश्चित ठरलं असेल. पण मग प्रश्न असा आला, की शाहू महाराजांना जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून जर उमेदवारी द्यायचं ठरवलं, तर प्रश्न असा येतो तिथं, की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात फुटीनंतर तेवढी ताकद राहिलेली नाही. बरं. ताकद राहिलेली नाही म्हणजे तळागाळातले कार्यकर्ते असतील, पण निवडणूक यंत्रणा राबवण्यासाठी कारण तिथली आधीपर्यंत सगळी जबाबदारी हसन मुश्रीफ घेत होते आणि आता हसन मुश्रीफ अजित पवारांच्याकडे गेल्यामुळे तिथं तो प्रश्न निर्माण झाला. हा मुद्दा नंबर 1. हं. मुद्दा नंबर 2 असा, की कोल्हापूरचा जो लोकसभा मतदारसंघ आहे, त्याच्यात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर. तर का? करवीर, कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर असे 3 जे मतदारसंघ आहेत, या तिन्ही ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. 6च्या मध्ये 6 पैकी लक्षात घ्या. म्हणजे ओके. कोल्हापूर दक्षिणमध्ये जयश्री जाधव आहेत. कोल्हापूर उत्तरमध्ये सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील आहेत आणि करवीरमध्ये पी.एन. पाटील आहेत. म्हणजे 3 विद्यमान आमदार तिथं काँग्रेस पक्षाचे आहेत. दुसरं कागलमध्ये हसन मुश्रीफ येतात. राधानगरीला प्रकाश आंबेडकर जे आता मूळचे शिवसेनेचे पण आता ते एकनाथ शिंदे गटाकडे आहेत आणि बरं. चंदगडमध्ये राजेश पाटील हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे हसन मुश्रीफांच्या सोबत अजित पवार गटाकडे आहेत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची तशी तिथं निवडणूक यंत्रणा राबण्यासाठी जी ताकद लागते ती ताकद नाही. आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातली सगळी यंत्रणा ही सतेज पाटील हेच म्हणजे यांच्या नेतृत्वाखालीच ती निवडणूक लढवली जाईल. म्हणजे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज असले तरी तिथली सगळी निवडणूक ही आणि निवडणूक यंत्रणा ही सतेज पाटील हेच राबवतील. त्यांच्या नेतृत्वाखालीच कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवली जाईल. मग आता कसं होतं तिथं, जर एकदा ठरला आघाडीचा धर्म म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा जरी शाहू महाराजांना उमेदवारी दिली असती तरी सतेज पाटील यांनी त्यांचं काम केलं नसतं असं नाही.
पण त्यांचा परत मुद्दा असा आला की आम्ही कसं एवढे 3 काँग्रेसचे आमदार आहे आणि असं असताना इथं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणजे तुतारीचा प्रचार करायचा हे हं, फारसं संयुक्तिक होणार नाही. ही गोष्ट त्यांनी शरद पवार यांना पटवून दिली. हं. पुढं कारण पुढे विधान परत आता ही लोकसभा विधान पुरतं मर्यादित नाही, हे पुढे विधानसभा निवडणुकीला सुद्धा हे पुढे सुरू राहणार आहे. तर या पार्श्वभूमीवर त्यांनी हे सगळं ही त्यांना शाहू महाराजांना उमेदवारी काँग्रेसची मिळावी हा आग्रह सतेज पाटलांचा आणि तो आग्रह ते वस्तुस्थिती मतदारसंघात लक्षात घेतल्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण तिथं सरळ आकडेवारी आणि सरळ चित्रच समोर आहे. पण त्यामुळं त्यांना म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचं एक थोडंफार चांगलं अस्तित्व आहे, त्यापैकी कोल्हापूर आपल्याला म्हणता येईल. म्हणजे सातारा, सांगली आणि पुण्यापेक्षा देखील कोल्हापूरमध्ये शिवसेना खूप तशी प्रबळ आहे. तर अशा वेळी तिथं शिवसेनेचं अस्तित्व असताना तिथं म्हणजे त्यांचा क्लेम असताना सुद्धा शिवसेना का नको? त्याचं काय कारण वाटतंय तुम्हाला? जर शाहू महाराज उमेदवार नसते, बरं. तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी शिवसेनेच्या दृष्टीनं शिवसेनेच्या बाजूनं काही गेलं असतं. संजय पवार उमेदवार ठरू शकले असते आणि त्यांना ते सतेज पाटील यांना सुद्धा मान्य करावं लागलं असतं. पण उमेदवार शाहू महाराज आहेत आणि तिथं आमदार 3 म्हणजे लोकसभा मत आमदार 3 काँग्रेसचे आहेत. आता परत कोल्हापूर शहरातली परिस्थिती आपण लक्षात घेतली, तर तिथं जे राजेश क्षीरसागर कोल्हापूरचे शिवसेनेचे जे आतापर्यंत शिवसेनेचे आमदार होते, गेल्या वेळी पराभूत झाले तरी ते आता एकनाथ शिंदे गटाकडे आहेत. म्हणजे तशीच अवस्था जी साधारण अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आहे, तशीच अवस्था शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची आहे. कारण त्यांचे सुद्धा कोल्हापुरातला आमदार आता नाही. त्यांचा जो एक आमदार राधानगरी मतदारसंघात आहे, तो आमदार सुद्धा आता तो एकनाथ शिंदेच्या गटात आहे. म्हणजे त्यांच्याकडेही तशी लोकसभेची निवडणुका राबवणारी यंत्रणा तेवढी ताकदीची नाही. त्यामुळं हा म्हणजे सगळ्या चर्चेतनं अत्यंत सामंजस्यानं काढलेला मार्ग आहे, असं मला वाटतं. सर, ज्यावेळी म्हणजे आता अजून खरं तर त्यांची उमेदवारी अधिकृतपणे जरी जाहीर नसली तरी जवळपास सगळ्यांनी निश्चित मांडलेलं आहे आणि सोशल मीडियावरती एक इंटरेस्टिंग चर्चा सुद्धा होताना दिसते. म्हणजे एक घोषणा बघितली मी की फॅसिझम विरोधात समतेचा बाहू कोल्हापुरातून यावेळी छत्रपती राजर्षी शहाजी. दुसरीकडे पुन्हा ते मान गादीला आणि मत नदीला मोदीला. मत मोद हां, या अशा पद्धतीचे कॅम्पेनिंग जे आहे ते आपल्याला सुरू होताना दिसते. तर या उमेदवारीचा एक रिपल इफेक्ट ज्याला म्हणतो आपण, की एक उमेदवारी इतर सगळ्या भागांच्या वरती परिणाम करणारी ठरू शकते, असं तुम्हाला वाटतंय का? आणि त्याचे सोशल, पॉलिटिकल अँगल्स तुम्हाला काय वाटतायत, की जे इतर मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील? याचा जर राजू शेट्टी हातकणंगले मतदारसंघातून उभे राहिले आणि ते जर महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर किंवा महाविकास आघाडीतल्या येऊन नव्हे, पण ते स्वतंत्रपणे लढले आणि आम्ही महाविकास आघाडीसोबत आहे, महाविकास आघाडीने त्यांच्यासाठी जागा सोडली, तर त्यांना शाहू महाराजांच्या उमेदवारीचा निश्चित उपयोग होऊ शकतो. त्याचं कारण असं, की तो हातकणंगले जो मतदारसंघ आहे, हातकणंगले मतदारसंघातले जे काही विधानसभा तालुके आहेत, हातकणंगले असेल, शिरोळ असेल आणि तिकडे वाळव्याचा काही भाग. या तिन्ही भागामध्ये साधारण जैन आणि मराठा असं एक साधारण तिथं एक वाद दिसतो. म्हणजे राजकीय पातळीवर नेमकं असा प्रत्येक वेळी असा ह्याच्यात दर निवडणुकीत हा वाद होतो. म्हणजे मराठा लोक जैन म्हणून राजू शेट्टींना विरोध करतात आणि जैन लोक मराठा उमेदवाराला विरोध करतात. असं तिथं एक थोडा जातीवादाची किनार दिसते. मला वाटतं कोल्हापुरातून शाहू महाराज असतील तर आणि शाहू महाराजांनी जर राजू शेट्टी जर त्या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राहिले, हं. तर जो शिरोळ हातकणंगले भागात जो एक राजू शेट्टींना मराठा समाजाकडून एक काही प्रमाणात विरोध होतो, तो विरोध मावळण्यास मदत होऊ शकेल, त्यांची मदत राजू शेट्टींना होऊ शकेल. हा मला वाटतं एक त्या त्या तिथं जागेवर चांगला परिणाम होऊ शकेल. दुसरी गोष्ट अशी की मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शाहू महाराजांनी आतापर्यंत अत्यंत वस्तुनिष्ठ भूमिका घेतलेली आहे प्रत्येक वेळी. म्हणजे जरांगेंच्या आंदोलनात किंवा ज्यावेळी मनोज जरांगे उपोषणाला बसले होते ते काही घेत नव्हते. त्यावेळी ते अंतरावाली सराटला गेले आणि त्यांच्या आग्रहाखातर मनोज जरांगेंनी एक ग्लास पाण्याचा प्यायला होता आणि ते म्हटले होते की मी शाहू महाराजांचा मान राखण्यासाठी एक ग्लास पाणी पितोय. तर हे सगळं कोल्हापूरची संपूर्ण सभा झाली जरांगेंची, त्यावेळी पण स्टेजवरती हे होते बहुधा शाहू होते ना त्या स्टेजवरती? तर त्यामुळं एक मराठा समाजातलं व्यापक एक ज्यांच्याबद्दल एक आदराची भावना आहे, हं. असं व्यक्तिमत्व शाहू महाराज आहे. हे लक्षात घ्यायला लागतं. ओके. त्यामुळं
आणि आता कसं आहे तिकडे, आता तुम्ही राधानगरी तालुक्यातली परिस्थिती बघितली, तिथं शिवसेनेचा एकनाथ शिंदे गटाचा आमदार असला तरी तिथले कार्यकर्ते त्यांचे शाहू महाराज, पुन्हा राधानगरी धरण, राधानगरी या परिसराशी शाहू महाराजांचं, त्या घराण्याचं इतकं असं जिव्हाळ्याचं नातं आहे की तो सगळा म्हणजे असं, म्हणजे ही निवडणूक एकतर्फी होते की काय असं आत्ताचं चित्र आहे. अर्थात प्रत्यक्ष हो, निवडणूक तयार म्हणजे होते, हा उमेदवार हसन होतो. हो, हं, हसन मुश्रीफांचं पण वक्तव्य होतं ना, की ते आमचे हा, आदर्श स्थान आहेत आणि त्यांनी निवडणूक लढवू सगळं नये, हा, त्यांची इच्छा लढवू आहे नये. हा, वगैरे, वगैरे. तर अशी आत्ताची परिस्थिती आहे. अर्थात कसं होतं, आपण एकदा निवडणूक प्रचार सुरू झाला, उमेदवार समोरचा ठरला की माहोल तापला की परत ते काय दोन बाजू होतात, फार असं पण एकतर्फी वगैरे काय राहत विरोधी नाही. पण विरोधी बाजूला स्ट्रॅटेजी नेमकी काय असू शकते? म्हणजे एक अशीच सोशल मीडियावरची चर्चा, त्यात ती अफवा आहे का काय माहिती नाही. समरजित घाटगेंना पण मैदानात आणलं जाऊ शकतं का? मग ते घाटगे आणि कोल्हापूर, म्हणजे शाहू घराणे यांचं एक वेगळं परत हे आहे. तर त्या अर्थानं काही तशी चाचपणी होऊ आता शकते? काय झाले, भारतीय जनता शाहू महाराजांची उमेदवार आल्यामुळं मोठा प्रश्न भारतीय जनता पक्षापुढे हा पडलेलाच आहे की करायचं काय. मग अशा परिस्थितीत एक बाबा शाहू महाराज, मग जे राजर्षी शाहू महाराज ज्या मूळ कागलचे, त्यांचं जनक घराणं, बरोबर, त्या बरोबर. घराण्यातले समरजितसिंह घाटगे त्यांची उमेदवारी पुढे आणायची का, या त्या दृष्टीनं समरजितसिंह घाटगेंचं नाव पुढे आलंय. अर्थात समरजितसिंह घाटगे त्याच्यासाठी इच्छुक नाहीत, त्यांची इच्छा नाही. पण अर्थात पक्षानं आदेश दिला तर त्यांना उभं राहावं लागेल, त्यांची आता अडचण झाली आहे. पण मुळात त्यांना लोकसभेत इंटरेस्ट नाही, त्यांना विधानसभा लढायची आणि ते हसन मुश्रीफांच्या विरोधात लढायचे, हे लक्षात घ्या. त्यांचा संघर्ष आहे तो हं, तिथं हसनवर आहे, म्हणजे महायुतीतच असलेल्या हसन मुश्रीफांची बरोबर. आहे. त्यामुळे तो संघर्ष विधानसभेला त्यांना ती लढाई करायची आहे. त्यामुळे मला वाटतं आता त्यांना काय बळजबरीनं जर लोकसभेच्या घोड्यावर बसवलं तर ठीक आहे, ती निवडणूक लढतील. बाबा ठीक आहे, तिकडे शाहू तर इकडेही शाहूंचं जनक घराणं आहे, असा एक सामना उभा करायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने होऊ शकतो. दुसरा पर्याय तिथं उमेदवारीचा आहे, जो धनंजय महाडिक, जे राज्यसभेचे खासदार आहेत ते. कारण धनंजय महाडिक हे यांची पुन्हा ताकद असते की महाडिक म्हणून एक त्यांचं एक स्वतंत्र नेटवर्क आहे. त्यांची स्वतःची निवडणूक, किती मोठी निवडणूक यंत्रणा राबवण्याची त्यांची क्षमता आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा जनाधार आणि महाडिक यांची ताकद, अशा एका परिस्थितीमुळे शाहू महाराजांच्या बरोबरची आपल्याला तिथं लढत म्हणजे अशी अटीतटीची लढत करता येऊ शकेल, असा एक विचारानं धनंजय महाडिक यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. पण अर्थात आता एक दोन दिवस आपल्याला फार काही वाट बघावी लागणार नाही, एक दोन दिवसात बरोबर. चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे फार त्या संदर्भात आपण पतंग उडवण्याचा अर्थ आहे असं मला वाटत नाही. बरोबर. सर, आता आपण म्हणजे बाहेरून या सगळ्या उमेदवारीचा म्हणजे आढावा घेतोय. पण या संपूर्ण उमेदवारीला एक अंतर्गत कुटुंबातली जी सत्ता स्पर्धा आहे आणि कदाचित राजघराण्यांमध्ये ती खूप तीव्र असते. म्हणजे बाप आणि मुलामध्ये सुद्धा एक तो गादीचा संघर्ष इतिहासामध्ये सुद्धा आपण अनेकदा पाहिलेला आहे. तर ती सुद्धा किनार या संपूर्ण उमेदवारीला आहे का? कारण आपल्याला माहिती आहे की संभाजीराजे छत्रपती हे स्वतः स्वराज्य पक्ष काढून तिथं लोकसभा निवडणुकीची तयारी करत होते. नाशिक चाचपणं चालू होतं, कोल्हापूर चाचपणं चालू होतं आणि अचानकपणे शाहूंचीच उमेदवारी समोर येते. आता काही महिन्यांपूर्वी, काही वर्षांपूर्वी ते भाजपचेच खासदार म्हणून खरं तर जरी राष्ट्रपती कोट्यातनं असले तरी ते वावरत होते. ते तर होते. अशा वेळी हे जे घडलेलं आहे त्याचा अंतर्गत कुटुंबातल्या सगळ्या त्या रचनेवरती कसा परिणाम होता? मी सुरुवातीला जसं सांगितलं, राजे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाणं शाहू महाराजांना अजिबात पसंत नव्हतं. किंवा त्यांनी मध्ये जे काही निर्णय घेतले, ते एकदा मध्ये मुंबईत उपोषणाला बसले, ते वाशेत बसले. मग ते उपोषण सोडण्यासाठी शाहू महाराजांना स्वतः व्यक्तिगतरित्या वरपर्यंत प्रयत्न करून ते उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न करायला लागले. त्यांचे अनेक निर्णय शाहू महाराजांना, हे खरं आहे. हं, मुळात युवराज संभाजीराजे यांची जी राजकीय वाटचाल आहे ती अत्यंत थरसोड अशी राहिलेली आहे. हं. त्यात कधी प्रगल्भता दिसून आली नाही आतापर्यंत. पण मला वाटतं त्यांच्या राजकीय, युवराज संभाजीराजे यांच्या राजकीय आतापर्यंतच्या वाटचालीतला, राजकीय आयुष्यातला सगळ्यात प्रगल्भ निर्णय कुठला, तर आत्ता त्यांनी आपल्या शाहू महाराजांच्या संदर्भात जी भूमिका घेतलेली आहे आणि ती फक्त दिखाव्यापुरती भूमिका घेतली नाही, हे लक्षात घ्यायला लागतं. ओके. त्यांनी मनानं पूर्ण अंतर्गत संपूर्णपणे झोकून ठरवलं की आत्ता नाही, आता ही वेळ, आपण जे आपलं सगळं आहे स्वराज्य पक्ष किंवा आपली उमेदवारी, या सगळ्या गोष्टी सोडून महाराजांच्यासाठी काम करणं ही आपली जबाबदारी आहे, हे मानून त्यांनी काम केलंय. म्हणजे एक उदाहरण सांगतो, हे सगळं सांगितल्यानंतर ते ज्यावेळी महाराजांच्या वयासंदर्भातला प्रश्न आला, त्यावेळी थेट त्यांनी मोदींचं वय काय असा प्रश्न विचारलेला आहे. हो. म्हणजे ते काय आडून आडून चला मी कडेकडेने येतो असं नाही, थेट मैदानात उतरले शाहू महाराजांच्या बाजूनं, हे लक्षात घ्यायला लागतं. मला वाटतं संभाजीराजेंच्या आतापर्यंतच्या वाटचालीतली सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात प्रगल्भ भूमिका म्हणून या भूमिका
भूमीकडे बघावं लागेल. त्याचा दुसरा हेतू भाग असा असू शकेल, आता यावर्षी महाराजांची उमेदवारी आहे, त्यांना कुठंतरी आपला एक मतदारसंघ तयार करावा लागेल. बरोबर. यावेळी जर महाराज खासदार झाले, आपोआप त्यांचं वय लक्षात घेता पुढच्या वेळी ज्यावेळी यांना संधी मिळू शकते आणि पुढच्या वेळी यांच्यासाठी तो मतदारसंघ तयार होऊ शकतो. आणि तसंही लोकसभेला उभं राहायला फार इच्छुक नसतात. म्हणजे उमेदवारी नका म्हणून आपण जयंत पाटलांच्या पासून हसन मुश्रीफांच्या पण इतकं बघितलं की म्हणजे पळापळ होते त्यांची, अक्षरशः लोकसभेचं नाव काढलं त्यांना राज्याच्या बाहेर जाता येत नाही. त्यामुळे लोकसभेला फार इच्छुक नसतात फार. तर अशा परिस्थितीत आता जर संभाजीराजांनी नीट काम केलं, महाराज गुडविल या निमित्तानं काही जे आपलं आतापर्यंत सगळे धरसोडपणा वगैरे या सगळ्या टाकून ठामपणे उभे राहिले, तर मला वाटतं पुढची निवडणूक 2029च्या निवडणुकीला इथं संभाजीराजे उमेदवार असतील आणि त्यांच्यासाठी खासदारकीची वाट जे लोकांच्यातनं निवडून जाण्याची अत्यंत सोपी होईल. त्यांना कुठं अन्यत्र उमेदवारीसाठी किंवा मतदारसंघासाठी बाहेर फिरावं लागणार नाही. सर, मराठा आरक्षणाचा जो मुद्दा इतक्या दिवसांपासून चर्चेमध्ये आहे आणि त्यानिमित्तानं मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष आणि मग त्याच्यात पण एक परत फोड करण्यात आलेली होती की सरंजामी मराठे वेगळे आणि गरजवंत मराठे वेगळे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा जो एक मराठा अनरेस्ट आहे, मराठा असंतोष आहे, त्याला काउंटर करण्यासाठी या उमेदवारीचा खरोखर फायदा होईल? तुम्हाला असं वाटतंय की त्याच्यामुळं हा मुद्दा जो आहे तो कुठेतरी नलिफाय होईल? नाही महाविकास आघाडीला शाहू महाराजांच्या उमेदवारीचा राज्याच्या पातळीवर निश्चित फायदा होऊ शकेल. त्याचा एक मेसेज सगळीकडे जातो. म्हणजे जरांगेंची भूमिका असेल, त्यांनी आतापर्यंत जी भूमिका घेतली त्यावरून त्यांची बाजू स्पष्ट झाली राजकीय मैदानातली. पण शाहू महाराजांच्या उमेदवारीचा निश्चितच एक मेसेज जाऊ शकतो. शाहू महाराज कुठं जर मराठवाड्यात 1-2 ठिकाणी जाऊन आले, त्यांना सहज 1-2 सभेला जर उपस्थित राहिले, तर निश्चितच त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो, मराठा मतांचा होऊ शकतो. तेवढा आदर त्यांनी आतापर्यंतच्या आपल्या एकूण वागणुकीनं, वर्तणुकीनं, सार्वजनिक जीवनातल्या व्यवहारानं मिळवलेला आहे असं मला वाटतं. कोल्हापूर आणि सातारा 2 गाद्या आहेत इतिहास काळापासूनच्या, दोघांकडे वारसा आहे. पण मागच्या वेळी आपण बघितलेलं होतं की साताऱ्यातनं छत्रपती उदयनराजे भोसले यांना हरवण्यासाठी राष्ट्रवादीनं सगळी ताकद पणाला लावलेली होती विधानसभेच्या वेळी आणि त्याचा एक मोठा इफेक्ट जो आहे तो विधानसभेला पण दिसलेला होता. पावसातली सभा परत तिथंच झालेली होती आणि माझी चूक झाली असं एक विधान शरद पवारांनी केलेलं होतं. तर या म्हणजे एकीकडे हे शाहू महाराज हे महाविकास आघाडीकडनं उभे राहत आहेत, दुसरीकडे दुसऱ्या राजांचं काय होणार? मग त्यांना भाजप उमेदवारी देईल का? तुम्हाला काय वाटतं? खरं तर तिथला अंदाज अजून काही येत नाही साताऱ्याचं. कारण असं की ती जागा तशी राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाऊ शकते, म्हणजे अजित पवार गटाकडे. महाविकास आघाडीत ती जागा कोणाकडे जाणार याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे आता साताऱ्या संदर्भात काय अंदाज बांधणं मला वाटतं फार कठीण आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते, म्हणजे हे जे मान गादीला मत मोदीला, ही मला वाटतं गेल्या वेळी श्रीनिवास पाटले यांनी घोषणा दिलेली होती. मान गादीला पण मत घड्याळालाही. मला वाटतं त्याची कॉपी ही काय त्याचं फार काही नवी घोषणा नाही किंवा असं काही नवीन घोषणा करून काय त्यामुळे वातावरण बदलणार नाही. ती श्रीनिवास पाटील यांनी दिलेली घोषणा होती. फरक एवढाच आहे की सातारचे राजे आणि कोल्हापूरचे राजे यांच्या संदर्भातला यांचा जो सार्वजनिक जीवनातला व्यवहार आहे, तो व्यवहारात फार मोठं अंतर आहे, खूप फरक आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. त्यांचं सार्वजनिक जीवनातलं वावरणं, त्यांची एकूण प्रतिमा, या सगळ्या गोष्टी सुद्धा फार आपण त्यावर चर्चा करावी परिस्थिती नाही. त्या सगळ्यांना दिसत असतात. आणि उदयनराजे हे खासदार काय त्यांच्या बळावर झाले नव्हते, ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकदीवर खासदार झालेले होते दोन्ही वेळा. 2014ला सुद्धा आणि 2019ला सुद्धा ते खासदार झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकदीवर. त्याच्या आधी ज्यावेळी ते स्वतंत्रपणे उभे राहिलेले होते त्यावेळी ते पराभूत झालेले होते. त्यांना 1,40,000 वगैरे अशी मतं मिळाली होती. त्यामुळं त्यांची जो एक व्यापक इकडं साधारण शाहू महाराजांच्या संदर्भात एक मोठा आदराची भावना आहे. म्हणजे 2009ला संभाजीराजे पराभूत झाले असले तरी सुद्धा तो काय ह्याचा ती एक वेगळ्या लाटेवरची लढाई झाली होती त्यावेळी. म्हणजे सदाशिवराव मंडलिक यांनी थेट शरद पवारांना दिलेलं आव्हान आणि ती शरद पवार विरुद्ध सदाशिवराव मंडलिक अशी साधारण निवडणूक झाली होती आणि त्या लढाईत मंडलिक जिंकले होते. त्याचा फटका संभाजीराजांना बसला होता. सहानुभूतीची लाट मंडलिकांच्या बाजूने उभी राहिली होती. तर त्यामुळे हा फरक आहे या दोन्ही ह्याच्यातला, साताऱ्याच्या महाराजांच्यातला आणि कोल्हापूरच्या महाराजांच्यातला. त्यामुळं मला वाटतं सातारच्या जागेसंदर्भात आता ती जागा कुणाकडे जाणार आहे
की बाबा उदयनराजेंना अजित पवारांचा राष्ट्रवादी घेऊन उमेदवारी देणार आहेत का? हम्म. की एक चर्चा अशी की उदयनराजे महाविकास आघाडीकडून राहतात, अशी एक चर्चा ऐकतोय. म्हणजे तिथं नेमकी सातारची परिस्थिती काही त्याचा अंदाज येत नाही. कारण अजित पवार गटाकडे उमेदवारीचे आपण चर्चा करतो त्यावेळी त्यांना आपले फक्त नितीन पाटील हे नाव दिसतं. जे पण ते लोकसभेचा उमेदवार म्हणून तेवढं राज्याच्या पातळीवर तेवढं स्ट्रॉंग नाव वाटत नाही. म्हणजे तिथं उमेदवारीची वानवा आहे. दुसरं नाव पृथ्वीराज चव्हाणांचं आहे, मोठं नाव, जे लोकसभेसाठी अगदी योग्य असू शकतं. पण आता ती जागा काँग्रेसला देणार का महाविकास आघाडीत? हा शरद पवार, म्हणजे शरद पवार त्या जागेवरचा आपला हक्क सोडणार का? कारण सातारा हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. अगदी शरद पवार स्वतंत्रपणे म्हणजे यशवंतराव चव्हाण होते त्यावेळी सुद्धा आणि यशवंतरावांच्या नंतर सुद्धा अशा परिस्थिती आपला बालेकिल्ला काँग्रेसला देतील का? इथपासून बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे सातारचा अंदाज खरंच काय येत नाही त्या संदर्भात. त्यामुळे मी फार काय बोलणं इष्ट वाटत नाही मला. सर, अगदी शेवटचा प्रश्न. म्हणजे अजून तर बरीच उमेदवार नावं जाहीर होणं बाकी आहे. एक मोठी लढाई आता पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 2024च्या लोकसभेची. पण हे एक पहिलं नाव जे चर्चेत येतंय ते बघितल्यानंतर महाविकास आघाडीनं आपला पहिला डाव, आपली पहिली चाल किमान योग्य पद्धतीने खेळलेली आहे असं वाटतं. नक्कीच महाविकास आघाडीने शाहू महाराजांची उमेदवारी करून म्हणजे खूप सकारात्मक वातावरण महाविकास आघाडीच्या दृष्टीनं महाराष्ट्रात तयार झालेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाला आणि एवढ्या सगळ्या ताकदीला बुचकळ्यात टाकणं हे खरं तर कठीण होतं. पण पहिल्याच एका उमेदवारीनं त्यांनी ते बुचकळ्यात टाकले, म्हणजे ते त्यांनी करून दाखवलंय. त्यामुळे निश्चितच याचा अन्य काही गोष्टीत सकारात्मक परिणाम होऊ शकतो. हातकणंगल्याच्या जागेवर राजू शेट्टी जर महाविकास आघाडीसोबत आले तर तिथं काही परिणाम होऊ शकतो. म्हणजे महाविकास आघाडीचं जर आता बघितलं, म्हणजे जी गेल्या वेळी त्यांच्याकडे किती खासदार होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि काँग्रेसचा 1, म्हणजे 5 जागा. तर या परिस्थितीत ते आता कोल्हापूर, हातकणंगले ते सकारात्मक, की ज्यांना तिथं त्यांना म्हणजे जिथं त्यांची ताकद आहे ते जिंकू शकतात. म्हणजे अर्थात निवडणुकीनंतर बाकी गोष्टी ठरू शकतात. नगरच्या दोन्ही जागा आहेत. आपण बघितलं, नगरच्या दोन्ही जागा जर निलेश लंके इकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आले तर तिथं ते खूप चांगलं त्यांच्यासाठी वातावरण आहे. शिर्डीला भाऊसाहेब वागचौरे जर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील तर तिथं त्यांच्यासाठी खूप उत्तम वातावरण आहे. म्हणजे महाविकास आघाडीच्या दृष्टीनं खूप चांगलं वातावरण आहे असं दिसतं. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत. अर्थात समोर भारतीय जनता पक्ष आहे, नरेंद्र मोदींचा झंझावात आहे, 3 पक्ष आहेत आणि त्यांच्याकडं आर्थिक आणि सगळी यंत्रणा या महाविकास आघाडीपेक्षा अनेक पटींनी अधिक आहेत. रिसोर्सेस प्रचंड संख्येनं आहेत. हा फरक ही आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. बरोबर. सर, खूप खूप धन्यवाद ही चर्चा केल्याबद्दल. आणि कोल्हापुरातून श्रीमंत शाहू छत्रपतींची ही उमेदवारी जी आहे ती अनेक अंगांनी महत्वाची आहे आणि याच उमेदवारीचे वेगवेगळे परिणाम जे आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही वेळ दिलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या काही कमेंट्स असतील, सूचना असतील तर त्या देखील कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.